महापालिकेसाठी भाजपमधील उमेदवारी यादीवरून रस्सीखेच सुरू आहे. पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आपल्या समर्थकांसाठी प्रतिष्ठा पणाला लावली असल्याने भाजपची यादी रखडली आहे. उमेदवारी यादीचा तिढा सुटत नसल्याचे पक्षाचे नेते पुन्हा देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झालेत. रविवारी संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री आणि चव्हाण हे उमेदवार यादीवर तोडगा काढून यादी अंतिम करण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवारी उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीत सांगलीत भाजपमध्ये प्रचंड गटबाजी, जुना नवा वाद उफाळला आहे. त्यामुळे गेले काही दिवस तिकीट वाटप फायनल होत नाहीत. त्यात पक्षांचे यावेळी 78 जागांसाठी तब्बल 529 जणांचे अर्ज आले. त्यामुळे भाजपसमोर बंडखोरी टाळण्याचेही मोठं आव्हान आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पक्षांतर्गत गटबाजीवर तोडगा काढलाय. सर्व नेत्यात समन्वय करण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसमोरही पक्षातील स्थानिक नेत्यातील गटबाजी दिसून आली. त्यानंतर हे नेते पुन्हा सांगलीत आले. आज शहरातील एका हॉटेलमध्ये आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार, प्रकाश ढंग यांच्यासह अन्य नेत्यांची उमेदवारी वाटपावर चर्चा झाली. यावेळी काही भागातील उमेदवार हे निश्चित करण्यात आले. मात्र काही ठिकाणी नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याने अखेर पुन्हा मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आला असून पालकमंत्री पाटील यांनीही मुंबईला येण्यास सांगितले. त्यानुसार हे सर्व नेते आज मुंबईला रवाना झालेत. रविवारी मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा होणार आहे. त्यानंतर भाजपची यादी अंतिम होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण तापले असताना माजी खासदार संजय काका पाटील यांनी आखाड्यात उडी मारण्याचा निर्णय घेतलाय. 2 पराभवानंतर गत आठवड्यात झालेल्या तासगाव नगरपालिकेत त्यांनी गुलाल उधळलाय. आता सांगली महापालिकेच्या आखाड्यात उतरणार आहे. त्यासाठी स्वतंत्र आघाडीची नोंदणी केली आहे. याबाबत शनिवारी भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे. भाजप, महायुती आणि महाविकास आघाडी उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असताना माजी खासदार संजय काका पाटील यांनीही महापालिका निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केली आहे. 2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर तिसऱ्यांदा उतरले होते. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. लोकसभेवर हॅट्रिक करण्याची संधी हुकली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीवेळी भाजपला सोडचिठ्ठी देत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तासगाव, कवठेमहांकाळ विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र तिथेही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत माजी खासदार संजय काका पाटील यांनी स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली. नगराध्यक्षांसह पॅनेल निवडून आलं. आमदार रोहित पाटील यांच्यासह भाजपला धक्का दिला. सलग 2 पराभवानंतर त्यांना तासगाव नगरपालिकेत यश आलं. त्यानंतर त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. आता संजय काका पाटील यांनी महापालिका निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे. त्यासाठी आघाडीची नोंदणी सुद्धा केली आहे. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याही संपर्कात ते आहेत. स्वतंत्र लढायचं की अजितदादा गटासोबत जाणार याबाबत सस्पेन्स ठेवलाय. मात्र मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री पवार यांचं तासगावात स्वागत केलं होतं. त्यामुळे माजी खासदार पाटील कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, भयमुक्त आणि नियमबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कोणताही दबाव न ठेवता कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सत्यम गांधी यांनी बैठकीत दिलेत. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि विविध संलग्न विभागांची समन्वय बैठक आयुक्त तथा निवडणूक अधिकारी गांधी आणि पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस उपअधीक्षक, उत्पादन शुल्क अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, RTO अधिकारी तसेच सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. आयुक्त गांधी म्हणाले की निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू असून तिचे काटेकोरपणे पालन करणे सर्वांवर बंधनकारक आहे. मतदानापूर्वी 48 तास अगोदर म्हणजेच मतदानाच्या दिवशीच्या 2 दिवस आधी सायंकाळी 5:30 वाजता सर्व प्रकारचा प्रचार, जाहिराती आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरील संदेश प्रसार बंद राहील. प्रचारासाठी आवश्यक परवानग्या देण्यासाठी महापालिकेने 3 ठिकाणी 1 खिडकी कक्ष सुरू केले. सभा, मिरवणूक आणि ध्वनिक्षेपकासाठी परवानग्या दिल्या जातील. बैठकीत आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी, जातीय व्यवस्था, परवानग्या,
प्रचार नियंत्रण आणि कायदेशीर कारवाई याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। परवानगीशिवाय बॅनर, पोस्टर, फलक लावण्यास गुन्हे दाखल केले जातील। शहरातील संवेदनशील मतदान केंद्रांची ओळख करून तेथे अतिरिक्त पोलीस दल तैनात केले जाणार आहे। भरारी पथके आणि स्थिर सर्वेक्षण पथके, अवैध रोख रक्कम, मद्य आणि भेटवस्तूंच्या वाहतुकीवर कडक लक्ष ठेवून तात्काळ कारवाई करण्यात येईल, असं पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितलं। तसेच ईव्हीएम ठेवण्यात येणाऱ्या स्ट्रॉंग रूमला 24 तास कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। तसेच आक्षेपार्ह किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर सायबर कायद्याअंतर्गत कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला। कर्तव्याच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणारा प्रसंग ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार जयवंत पाटील यांनी दाखवून दिलाय। स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी कृष्णा नदीत उडी घेत एका वृद्धाचा प्राण वाचवल्याने परिसरात थरारक क्षण निर्माण झाला। गुरुवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास जयवंत पाटील हे कर्तव्य आटोपून घरी जात असताना ताकारी येथील कृष्णा नदी पुलावर अचानक एक इसम पुलावरून नदीत उडी मारताना त्यांच्या निदर्शनास आला। काही क्षणातच नदीत बुडत असलेल्या त्या व्यक्तीला पाहून पुलावर नागरिकांची मोठी गर्दी जमली। परिस्थितीची गंभीरता ओळखून पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता अंगावरील कपडे काढले आणि थेट नदीत उडी घेतली। जोरदार प्रवाह असल्याने त्यांनी धैर्याने पोहत जाऊन त्या इस्माला पकडलं। यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका नागरिकाने मदतीचा हात पुढे करत पाण्यात उडी घेतली। दोघांच्या प्रयत्नातून बुडणाऱ्या इस्माला सुरक्षितपणे नदी काठावर आणण्यात आलं। नंतर नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढून तात्काळ 108 रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। दीपक महादेव पळसे असं त्या इस्माचं नाव असल्याचं समजलं। पोलीस अंमलदार जयवंत विठ्ठल पाटील यांनी दाखवलेल्या या धैर्यशील प्रसंगावधान राखणाऱ्या आणि माणुसकीच्या कामगिरीमुळे सांगली जिल्हा पोलीस दलासह सर्वसामान्य नागरिकांमधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। पोलीस म्हणजे केवळ कायद्याचे रक्षक नव्हे तर जीव वाचवणारे देवदूतही असतात, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-केवायसीची मुदत 31 डिसेंबरला संपणार आहे। अनेक महिला पती, वडील किंवा मुलांच्या क्रमांकावरील OTP नसल्याने उपलब्ध अडचणी होत होत्या। त्यांना आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत अंगणवाडी सेविकेकडे जमा करून ई-केवायसी करण्यासाठी शेवटचे 4 दिवस उरलेत। दरम्यान अंगणवाडी सेविकांकडे ई-केवायसी करण्यासाठी अर्ज देण्यात आलाय। हा अर्ज पात्र लाभार्थ्यांकडून भरून घेऊन तो अर्ज सेविकांकडून भरून घेतला जातोय। त्यामुळे पती किंवा वडील नसलेल्या महिलांना दिलासा मिळालाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यात पात्र लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले जातात। मात्र अनेक महिलांची ई-केवायसी रखडल्याने अडचणींचा सामना करावा लागतोय। लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पतीही हयात नाही किंवा घटस्फोट झाला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःच ई-केवायसी करावी आणि त्यांनी त्यांचे पती किंवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्यास मुभा देण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेकरिता पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक केली आहे। यासाठी 18 नोव्हेंबरला मुदत देण्यात आली होती। मात्र जिल्ह्यावर आलेली नैसर्गिक आपत्ती तसेच योजनेच्या पात्र लाभार्थ्यांकडे त्यांच्या पती किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचा आधार क्रमांकावरील OTP प्राप्त होण्यास अडचणी येत असल्याने ते लक्षात घेऊन ई-केवायसीची मुदत 31 डिसेंबरपर्यंत देण्यात आली आहे। सरकारने ई-केवायसीसाठी दिलेली मुदत लवकरच संपत आहे। केवायसी करण्यासाठी शेवटचे 4 दिवस उरले। सांगली महापालिका निवडणुकीत भाजपाच्या निष्ठावंतांना डावललं जात आहे असं चित्र निर्माण झालंय। त्यामुळे भाजपाचे इच्छुक उमेदवार अस्वस्थ झालेत। यातून एका इच्छुक उमेदवार दाम्पत्याने थेट भाजपा आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालय गाठत ठिय्या मारला। भाजपचे पदाधिकारी असणारे दीपक माने यांनी त्यांच्या पत्नीसह आमदार सुधीर गाडगीळ यांच्या दालनामध्ये ठिय्या मारलाय। पक्षासाठी खस्ता खाऊन देखील ऐनवेळी उमेदवारी डावलण्यात येत असल्याची भावना निर्माण झाली असून विद्यमान आमदारांकडून याबाबत कोणतीही स्पष्टीकरण दिलं जात नसल्याचा आरोप देखील यावेळी दीपक माने यांनी केलाय। महापालिका निवडणुकीत सांगलीत भाजपमध्ये प्रचंड गटबाजी, जुना नवा वाद उफाळलाय। त्यामुळे गेले काही दिवस तिकीट वाटप फायनल होत नाही। त्यात पक्षांच्या 78 जागांसाठी तब्बल 529 जणांचे अर्ज आले। त्यामुळे भाजपसमोर बंडखोरी टाळण्याचंही मोठं आव्हान आहे। माने यांच्या प्रभागात नुकतेच भाजपमध्ये मोठा प्रवेश झालाय। त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना यावेळी त्यांनी बोलून दाखवली।
तासगाव तालुक्यातील नेहरू नगर येथे काडीपेटी पाहिजे असल्याचा बहाणा करून घराचा दरवाजाचा उघडताच दोघा अज्ञातांनी घरात घुसून एका महिलेस धक्काबुक्की केली आहे. चाकूचा धाक दाखवून तिच्याकडील सुमारे 2,04,000 रुपयांचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेऊन दोघेही फरार झाले. या घटनेप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात दोघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत उषा प्रकाश यादव यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादींचे पती सांगली रोडवरील तुर्ची कारखाना परिसरात कम्फर्ट फर्निचर नावाचं दुकान चालवतात. फिर्यादी दररोज सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र आणि अंगठी परिधान करत असल्याचं त्यांनी तक्रारीत नमूद केले. गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास युद्ध हा त्यांचा मुलगा आणि मावस सासू घरात असताना ही घटना घडली. यावेळी त्यांच्या घराच्या अंगणातून काकू काकू असा आवाज आल्याने फिर्यादींनी लाकडी दरवाजा उघडून सेफ्टी दरवाजातून बाहेर पाहिलं. वरांड्याजवळ उभ्या असलेल्या एका इस्माने काडीपेटीची मागणी केली. काडीपेटी देण्यासाठी फिर्यादींनी सेफ्टी दरवाजा उघडताच वरांड्यात लपून बसलेल्या दुसऱ्या इस्माने अचानक तोंड दाबून त्यांना घरात ओढलं. त्यानंतर आरोपींनी फिर्यादींना धक्काबुक्की करत त्यांच्या गळ्यातील 75,000 रुपये किमतीचे 25 ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि हातातील 9,000 रुपये किमतीची 3 ग्राम वजनाची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली. फिर्यादींनी आरडाओरडा करत प्रतिकार केला असता एका आरोपीने चाकूचा धाक दाखवला. दरम्यान आरोपींनी फिर्यादींना खाली पाडून त्यांच्या हात पाठीमागे धरला आणि दोघांनी सोन्याचं मंगळसूत्र, 2 सोन्याच्या बांगड्या आणि सोन्याची अंगठी असा एकूण 2,04,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. सांगलीच्या रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झालंय. सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आलं होतं. संमेलनाचे उद्घाटन चंपाबेन विद्यालयाच्या प्राध्यापिका अर्चना सूर्यवंशी, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका शिल्पा शिवाजी पाटील, सांगली महापालिकेच्या क्रीडा अधिकारी स्नेहांकित वरुटे आणि कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका शुभांगी जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या संमेलनाचं उद्घाटन संपन्न झालं. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. या निमित्ताने प्ले ग्रुपपासून 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या बहारदार विविध कला गुणदर्शन कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये हिंदी, मराठी अशा वेगवेगळ्या गीतांवर चिमुकल्यांनी बहारदार असे नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या निमित्ताने बोलताना अर्चना सूर्यवंशी यांनी शाळेची प्रगती आणि उपक्रमाबद्दल कौतुक करत मुलांना सांभाळणं एका पालकांच्या पेक्षा शिक्षकांच्या दृष्टीने अवघड असतं. त्याचबरोबर वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने मिळणाऱ्या व्यासपीठातून कलागुण सादर करणं हे मुलांच्या भविष्याची तयारी असतं, असं मत अर्चना सूर्यवंशी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.